आज तर अचानक भयानक भेटली रे भाऊ आपल्याला पिझ्झा पार्टी. पण ते कसं काय भेटली याच्या मागचं कडू सत्य मी तुम्हाला सांगतो पुढे व्हिडिओत. अजूले मोताळ्यात काम असल्याच्यानं तो आपल्याला घेऊन आला. पण शर्यत अशी होती की मोताळ्याला नेशीन तर तू आम्हाला काहीतरी चारशीन म्हणे. एवढंच ना, ठीक आहे चला म्हणे. आज 99 रुपयाची ऑफर चालू आहे म्हणे मोताळ्यामध्ये. मी आज सकाळीच पाहून आलो. मग अंदर तर लय खुशीमध्ये आलो भाऊ आम्ही बसलो. त्याच्या बादमध्ये उघडला भाऊ या दोघांना मेनू कार्ड उघडून पाहतं तर आमचे तर डायरेक्ट डोळेच फिरले भाऊ. कारण की बाहेर काही होतं ना अंदर काही अलगच दिसलं. कारण की तो ऑफर 1 महिना पहिलचा होता म्हणे तो गडी. मग हा म्हणे या डब्यासारखं तुम्ही माझं पाकीट खाली करणार आहे आज. मग गड्याचं काही डोकं चालत नव्हतं. त्याच्या बादमध्ये म्हटलं चला आता याले काही जास्त खर्चात पाडू नये म्हणून मग आम्ही ना काढलं भाऊ पिझ्झाचे रेट पाहिले तर एक 99 आला. आम्ही ना तंदुरी पिझ्झा फिक्स केला. मग त्याच्या बादमध्ये दिली आम्ही ऑर्डरची वाट पाहता आम्हाला झोपा येत होत्या तरी बी आम्ही ना वाट पाहिली. मग त्याच्या बादमध्ये भेटला भाऊ आम्हाला आमचा पिझ्झा पाहतो तर एवढासा पिझ्झा पाहून आम्ही सगळे हैराण झालो. म्हणे का बे याले काय पोलिओ झाला का हा एवढसाच दिसू राहिला. मग त्याच्या बादमध्ये काढला भाऊ अजिनो पायसी पिझ्झा. पण हा एखाद्या चिंगमवानीच दिसत होता. मग गळ्यानं खाल्ला तर म्हणे अरे 1 नंबर लागू राहिला म्हणे. मग मी आणि नरवाडे बॉबी भिडलो मग पिझ्झावर. मग काढले आम्ही ना बी एक तुकडीन चालू झालो भाऊ खायला. तर मग पिझ्झा तर एकदम खतरनाक लागत होता. मग त्याच्या बादमध्ये अजून म्हणून आपण थोडं काहीतरी वेगळं ट्राय करू. मग गळ्यानं घेतली टोमॅटो सॉसची बाटली. मग त्याच्या बादमध्ये सगळ्या पिझ्झावर त्यानं टमाटो करून टाकलं. मग त्याच्या बादमध्ये गडी म्हणे आता खाऊन पहा कसं लागते. तर मग आम्ही ना घेतला भाऊ एक तुकडा डबल. जसा घेतला तसा एवढा खतरनाक लागायला लागला तो टोमॅटो सॉससोबत. एवढा पिझ्झा खाऊन बी लगेच अजू म्हणायला लागला ये तो सुरू होते खतम हो गया. तर अशा प्रकारे आपल्याला आज अजूकडून हा पिझ्झा खायला भेटला. तर तुम्हाला आमचा पिझ्झा खायची जर्नी कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असतील तर त्याला पुरे पाच जा आणि लाईक कमेंट शेअर नक्की करत जा. धन्यवाद. मी तुमचा राज इंगळे.